हॅलो नमस्कार, मी शीतल आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। ओम नमः शिवाय। महादेवाच्या कृपेने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती आणि आनंद व आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होवोत हीच शिवचरणी प्रार्थना। आज आहे श्रावणातील तिसरा सोमवार। सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच शंकराची पूजा करावी। पूजा करताना बेलाची पाने, फुले, फळे, नैवेद्य इत्यादी अर्पण करावे व ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। उपवासही करावा। सकाळ संध्याकाळ शंकराची आरती करावी व शिवामूठ व्हावी। श्रावणातील प्रत्येक सोमवारी विशिष्ट प्रकारची धान्ये शिवामूठ म्हणून वाहिली जातात। आज तिसऱ्या सोमवारी मूग शिवामूठ म्हणून वाहतात। हातामध्ये हिरवे मूग घेऊन म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझी इच्छा पूर्ण करा देवा, असं म्हणून हिरवे मूग पिंडीवर व्हावेत। ऐकूयात सोमवारची कहाणी। एका सोमवारात तुमची कहाणी। 8 पाट शहर होते। त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता। त्याचा एक शिष्य होता। तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी। वाटेत वेळूचं बेट होतं। परत येऊ लागला म्हणे, मी येऊ, मी येऊ असा ध्वनी उठे। हा मागे पाही, तो तिथं कोणी नाही। त्या भीतीने तो वाळू लागला। तेव्हा गुरुजींनी विचारलं, खायला प्यायला वाण नाही? मग बाबा असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही। स्नान करून येते वेळेस मला कोणीतरी मी येऊ, मी येऊ असं म्हणतं। माग पाहतो तो कोणी नाही। मला याची भीती वाटते। गुरुजी म्हणाले, भिवू नको, माग काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे। मग शिष्यानं काय केलं? रोजच्या प्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला। मी येऊ, मी येऊ असा ध्वनी झाला। ये ये असा जवाब दिला। माग काही पाहिलं नाही। चालत्या पावली घरी आला। गुरुजींनी पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे। त्या दोघांचं लगीन लावलं, त्यांना एक घर दिलं। त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला। बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको। आपण उठला, शंकराचे पूजेला गेला। तिनं थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायला बसली। एक घास तोंडात घातला, इतक्यामध्ये पती आला। अगं अगं दार उघड। पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं, हात धुतला, दार उघडलं। पती घरात आले, नित्यनेम करू लागले। पुढं दुसरा सोमवार आला। त्या दिवशीही असंच घडलं। असं 4 सोमवारी झालं। सरता सोमवार आला। रात्री नवल झालं। 2 जण पलंगावर गेली। पलंगाखाली उजेड दिसला। हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा। ही रत्न कुठून आणली? मनात भिवून गेली, म्हणाली, माझ्या माहेरच्यांनी दिली। तुझं माहेर कुठं आहे? वेळूच्या बेटी आहे, मला तिथं घेऊन चल। पतीसह चालली। मनी ईश्वराची प्रार्थना केली, मला अर्धघटकेचं माहेर दे। तो वेळूचं बेट आलं। एक मोठा वाडा आला। कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली। दासी बटकी राबताहेत, शिपाई पहारा करताहेत। बसायला पाट दिला, भोजनाचा थाट केला, जेवण झाली। सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली, दोघे घरी परतले। अर्ध्या वाटेत आठवण झाली, खुंटीवर हार राहिला, तेव्हा उभयता परत गेली। घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत। एक वेळूचं बेट आहे, तिथं हार पडला आहे। हार उचलून गळ्यात घातला। नवऱ्यानं विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं, अभय असेल तर सांगते। 4 सोमवारी हाक ऐकली, जेवती ताटं पलंगाखाली ढकलून दिली। ती रत्नांनी भरली, सोन्याची झाली, ती मला देवानं दिली। आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले, माहेरची म्हणून सांगितलं। शंकराची प्रार्थना केली, अर्धघटकेचं माहेर मागितलं। त्यांनी तुमची खात्री केली, माझी इच्छा परिपूर्ण झाली। जसा त्यांना शंकर पावला, तसा तुम्हा आम्हा पावो। ही 60 उत्तराची कहाणी। 5 उत्तरी सुफर संपूर्ण। पानबाई बहुमोलाचं, पानामध्ये पानबाई
बहुमोलाचं, शंकराला वाहिन मी पानबेलाचं. शंकरा